राज्य क्रिकेट क्लब बुरसे संघाचं असलेलं घरचं मैदान होम ग्राउंड वरती खऱ्या अर्थानं आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ओपनिंग पेअर मध्ये जय सईद तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मिस्टर 360 लाला दौंड ही जोडी मैदानावर दाखल झाली. तर पहिल्या ओव्हरसाठी सुपरस्टार 11 तळेगाव या संघाकडून गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज येत आहेत बळीराम. जय सईद मावळचा असलेला बायकर मॅन मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकताच पार पडलेल्या खरे तर अपिस टेनिस क्रिकेट आंबळे या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीजची टू व्हीलर बाईक पटकावणारा खेळाडू. सामन्याला मैदानावरती सुरुवात होते. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल या ठिकाणी होईल. जोडले जातील सुमित सोनवणे सर. थँक्यू योगेश. स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्से आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलेलं तर सुपरस्टार 11 तळेगाव या दोन संघांमध्ये आपण पाहतोय तरी मॅच आहे. जे सईद आहे दुसऱ्या बाजूला लाला दौंड ही जोडी मैदानामध्ये. फुल टॉस यावेळेस नो बॉल तर कळवलाय आणि तिथे चेंडू चाललाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. चौकार. दोन चेंडू आणि दोन चेंडूंवरती आपण पाहतोय ते मैदानात आलेले दोन चौकार आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार आला, त्यानंतर नो बॉलवरती एक चौकार आला. फ्री टॉन जे सईद आपण पाहिले गेले तर या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा जयेश एनबी ट्रॉफी आणि एनबी ट्रॉफी मध्ये देखील आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने एनबी ट्रॉफीचा सीझन मात्र या खेळाडूने गाजवला, मानाचं करंडकातामध्ये मिरवलं. त्याचबरोबर आंबळेगावच्या मैदानावरती टू व्हीलर बाईक मिळवणारा पहिला उर्से गावातील खेळाडू. दुसऱ्या बाजूला मावळचा मिस्टर 360 लाला दौंड तर षटक क्रमांक पहिला हाताळतोय तो बळीराम. फ्रीट ऑन उघडा डोळे पाहणीट आता आलाय फ्री हिट राऊंड द विकेट. त्यावेळी चेंडू मात्र सोडून दिला, अगदी ऑफस्टंपच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल इथे आलाय. अतिरिक्त धावा असणार आहे आणि या अतिरिक्त धावेने संघाचं धावफलक आपण इथे मैदानात बघतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश करणार आहेत. 10 धावा ज्या स्कोर कार्ड वरती असणार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा बळीराम. त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर सुपरस्टार 11 स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक देऊगाव फायनल खेळणारा संघ आहे. कोलबा टप्प्याचा बॉल होता यावेळेस षटकच्या कव्हरच्या डोक्यावरून सुसाट बऱ्याचा वेग चेंडू फरार इथे आलाय चौकार. मध्ये केली जाईल दोन्ही पंचांसोबत, कारण एकदा नो बॉल जर असेल तर मात्र तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकत नाही, कारण स्ट्राइक रोटेट झालेली नाहीये. इथे मैदानामध्ये बघायचं थोडस टीम मीटिंग मैदानाच्या मध्ये आपण पाहतो ती सुरू झालेली आहे. थोडस चर्चा आपण पाहतोय मैदानामध्ये ती केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम सर्व आपण पाहतोय ते नियम या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. जे सई दुसऱ्या बाजूला मिक्सर 360 लाला दौंड दिगंबर दत्त दौंड. आज उर्से गावातील प्रेक्षक मात्र या मैदानाकडे आपली पावलं घेऊन आलेत, कारण प्रत्येकाला बघायचे घरचे तारे सितारे. बोला फेरी डिलिव्हरी मैदानामध्ये पुन्हा बघायचं. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल आपण इथे मैदानामध्ये बघतोय. स्ट्राइक ऑन असेल जयेश सईद. टेनिस क्रिकेट पटलावरती आपण बघितलं तर निश्चितप्रमाणे या खेळाडूच्या नाव आणि या खेळाडूच्या नावाचा दबदबा आहे. मॅच सुरू होईल पुन्हा एकदा. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय अविनाश शेठ वाळुंज यांचा या ठिकाणी शुभागमन होतोय.
त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पुढे सरसावलेत, बॅटवरती प्रॉपर चेंडू मात्र मिडल होऊ शकला नाहीये. पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे आली, दुसरा धाब्याचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील तिथे घेतली जाणार आहे. या मैदानावरचा रेकॉर्ड खऱ्या स्वराज्य स्पोर्टला वर्सेस संघाच्याच नावावरती आहे. 8 पर्व आणि घेतले 7 पर्व जर आपण पाहिलं तर 7 पर्वांमध्ये 6 पर्व विजेता असणारा संघ आणि एका पर्वामध्ये उपविजेता राहिलेला संघ स्वराज्य स्पोर्टला वर्सेसचा संघ आहे. परंतु असं म्हणतात ना, या सीझन मध्ये बघायचे कशा प्रकारे कामगिरी असेल स्वराज्य स्पोर्टला वर्सेस संघाची. संघाची धावसंख्या पण इथे बघतोय 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जयस सहित स्ट्रायकन तयार आहे. यावेळेस अगदी शेवटपर्यंत चेंडूला जवळ येऊन दिलं. षटकचा कव्हरला लालाने मात्र धाव घेण्यासाठी नकार इथे कळवला. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत. यावेळेस संघाची धावसंख्या इथे मात्र आपण बघतोय स्थिर असणार आहे. 16 धाबा ज्या स्कोर कार्ड वरती धाबा नोंदवले गेलेले आहेत. बळीराम आणि दुसऱ्या बाजूला जयस सईद. असं म्हणतात जेव्हा जेव्हा मात्र तुम्ही घरच्या मैदानावरती खेळताना तुम्ही फक्त 11 खेळाडू खेळत नाही, तुमच्या सोबत असतो पूर्ण गाव, तुमच्या पाठीशी असतो संपूर्ण गाव आणि त्या गावासाठी खेळावं लागतं या मैदानामध्ये. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. थोडासा खाली राहिलेला चेंडू डॉट बॉल इथे मैदानामध्ये आपण पाहतोय आलाय. जे विचारतात ना तुम्हाला तुमच्यासाठी क्रिकेट काय आहे, त्यांना सांगा तुमच्यासाठी फक्त खेळ आहे, परंतु हा खेळ आमच्यासाठी आमच्या भावना आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय सुनीलजी आंबेकर यांचं देखील होते शुभागमन. त्याचबरोबर गणेश शेठ धामणकर हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत. आज अतिथींची पावलं मात्र या मैदानाकडे येणार आहेत. क्रिकेट हा खेळ तुमच्यासाठी फक्त खेळ आहे, आमच्यासाठी आमच्या भावना आहेत, आमच्यासाठी आमचा आदर आहे, आमच्यासाठी आमचं सर्वस्व आहे. कोलबा टप्प्याचा बॉल होता. यावेळेस मिड ऑफला बीट करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. स्वरांच्या जलच्या जवळून मात्र इथे बंदुकीची गळू निसटून गेलेली आहे. आलेला चौकार आहे. ते आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपलं जाणार ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. आणि पुन्हा एकदा मी कॅप्टनचं लक्ष वेधेल. आपण स्टॉप क्लॉकचा वापर केलेला आहे. इथे तुम्हाला 35 मिनिटांमध्ये 7 षटकं पूर्ण करायची आहे. जर 35 मिनिटांमध्ये 7 षटकं पूर्ण झाली नाही तर मात्र 36व्या मिनिटाला तुम्हाला एक खेळाडू हा 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन गोलंदाजी करावी लागणार आहे. संघ मालक आपण पाहिले गेले तर याच गावचे उद्योजक आणि विशेष आपण पाहिले तर तळेगाव नगरीचे भावी नगरसेवक म्हणून मात्र ज्यांना आम्ही बघतो, बाळाभाऊ धामणकर. चला स्पीडअप करा टीम, वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. वेळेचं महत्व बाळा थोरवे आणि त्याचबरोबर रोहनजी धामणकर हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मैदानामध्ये बघायचं यावेळेस थोडस गाडामालक आदरणीय योगीजी शिंदे हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आज निर्णय लढण्याचा घेतलेला आहे, तर मग भीती कशाची? आज लढायचे दोन्ही संघांना. दोन्ही संघ तगडे आणि ताकदवर संघ आहेत. मावळच्या आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्रायकर तयार असतील. लाला दौन मिस्टर 360 मावळचा रिव्हरचा बेताज बादशाह स्ट्रायकर तयार असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण इथे मैदानामध्ये बघतोय प्रताप पाटील. जर्सी क्रमांक 32 परिधान केलेला प्रताप उजव्या तयार असेल. स्ट्राइक ऑन लाला दौन. पहिलाच बॉल उडवलाय, बॉलला लॉंग ऑफला तिथे मैदानामध्ये बघायचंय. विनायक आहे चेंडूच्या खाली. पहिली विकेट, पहिला मोहरा डगआउटच्या दिशेने. लाला दौन होईल बाद.
आपण पाहतोय लाला आज प्रेक्षकांना मात्र इथे निराश करतो. अगदी शून्यावरती मैदानामध्ये लाला 2 मात्र बाद होताना आज आपल्याला पाहायला मिळाला. त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय आकाश दौंड मैदानामध्ये दाखल ते होईल. गतवर्षी लाला आणि आकाश या 2 खेळाडूंनी रेकॉर्ड बनवला या मैदानावरती. 8 षटकांमध्ये 148 धावांची नॉट आउट इनिंग खेळणारे 2 खेळाडू. परंतु लाला पहिल्या मॅच मध्ये नावाला साजेल असा खेळ मात्र तो करू शकलेला नाहीये. नवीन बॅटर आपण पाहतोय आकाश दौंड इथे दाखल होत आहेत. स्वराज्य स्पोर्टचे आपण पाहतोय असणारे ओनर. आपण काल देखील चर्चा केली. 3 दिवस आपण चर्चा करतोय की या गावामध्ये जर आपण पाहिल्यानंतर 2च गोष्टीला फार मोठं महत्व आहे. एक तो म्हणजे क्रिकेटचा खेळ आणि 2 म्हणजे बैलगाडा शर्यत. तुझी चर्चा आपण पाहतोय मैदानामध्ये जरूर इथे केली जाते. थोडस चर्चा मैदानामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी केला जाईल. पण तो बॉल तिथे डॅमेज झाला असावा. थोडीशी चर्चा आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू आहे. विचार करतायत दोन्ही संघ. असं म्हणतात ना, विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणसाला मार्ग सापडतो आणि तो यशाचा मार्ग मात्र या दोन्ही संघांना शोधायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बघायचं प्रताप पाटील. स्ट्राइक ऑन आकाश. कोलवा टप्प्याचा बॉल होता यावेळेस इनसाइड आउट तो खेळण्याचा प्रयत्न. शॉटॉक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. कुठल्याही प्रकारची धाव जो मैदानामध्ये मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तिथे स्थिर असणार आहे आणि स्कोरकार्डवरती धावा आहेत 20 धावा. जयस सईद आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये नौसा केनला ज्याने मात्र पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. लागोपाठचे 3 चौकार त्याने खेळले. कट करण्याचा प्रयत्न इथे होता मैदानाच्या मध्ये. मैदानामध्ये फार मोठी अपील जरूर झाली परंतु या अपील मध्ये विश्वास नव्हता. डॉट बॉल इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलाय. असं म्हणतात ना, काही जरी झालं तरी आपल्याला यशाचा मार्ग सोडायचा नाहीये. संकट येणार आहेत, अडचणी येणार आहेत, विरोध होणार आहे. कोणी थांबवणार आहे, कोणी नावं ठेवणार आहे, कोणी पाय ओढणार आहे, कोणी थट्टा मस्करी देखील करणार आहे. परंतु असं म्हणतात ना, चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार हे सर्व सोडून द्या. फक्त ध्येय गाठा हे लक्षात ठेवा. ध्येय गाठायचंय. कोलवा टप्प्याचा बॉल होता यावेळेस पुन्हा एकदा मिड ऑफ मध्ये चेंडू आहे स्वरांजल गायकवाड. चेंडू सोबत थोडासा खेळत तोपर्यंत इथे आलेली सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर पुढे जाऊन पोहोचेल आणि स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 21 धावा 21 रन. प्रताप पाटील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आता मात्र आतापर्यंत केली. 4 चेंडू त्याने टाकलेत. 4 चेंडू मध्ये त्याने फक्त 1 धाव जी आतापर्यंत जी खर्च केलेली आहे. बॉल तयार पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये प्रताप. राईट अमोर विकेट. कोलवा टप्प्याचा बॉल इनसाइड आउट खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. ओहो, 1 हँडेड कॅच. कॅच ऑफ द मॅच असं म्हणायला काय हरकत नाहीये. जयस सईद मोठी विकेट आली. बॅटर आपण पाहतो ते मैदानामध्ये दाखल ते होणार आहेत. अभि ठाकूर. अभिला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. जे करायचं नाही ते या मॅच मध्ये करायचं आम्हाला. परंतु प्रताप पाटीलचं मी कौतुक करेल. पहिल्या षटकामध्ये धाब्यांचा वोग सुरू जरूर झाला परंतु दुसऱ्या षटकामध्ये प्रतापने आपल्या संघाला कमबॅक करून तिथे दिलेले. अभि ठाकूर मैदानात बघायचं आहे. या खेळाडूच्या नावाचा बोलबाला राहिलेला आहे. आज पुन्हा एकदा तो बोलबाला दाखवायचा अभिला. यावेळेस पुन्हा त्या बॅट हवेमध्ये मात्र फेस ओपन केलाय. विनायक आहे तिथे. आज मात्र विनायकला चेंडू सोडायला तयार नाहीये. विकेट आल्यात.
समीर शिंदे संघाचे आपण पाहतोय संघ नायक कॅप्टन. आणि जेव्हा जेव्हा अडचणीत संघ सापडतो तेव्हा मात्र समीरने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. हे समजतात ना, कॅप्टन फ्रॉम लीडिंग फ्रंट. संघाचा संघनायक, संघाचा सेनापती. तुमचा किती मजबूत आहे तुमचा संघनायक, किती ताकदीने लढतो ना, याच्यावरती देखील संघातील बाकीचे खेळाडू मोटिवेट होतात. आज समीरला बघत आहे मैदानामध्ये स्वतःला इथे सिद्ध करावं लागणार आहे. टीम मीटिंग मैदानामध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा इथे सुरू आहे. स्कोर कार्ड वरती 2 षटकांचा खेळ इथे संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा ज्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा, ज्या धापलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. प्रताप पाटीलने अवघ्या 5 धावा खर्च केल्या, 3 विकेट मिळवल्या. माफ करा, एकच धाव त्याने खर्च केली आणि 3 विकेट मिळवल्या प्रताप पाटीलने. आणि महत्वाच्या विकेट आल्या. लाला दौंड बाद झाला, जयेश मैदानामध्ये बाद झाला, अभि ठाकूर देखील मैदानामध्ये बाद होताना आपण बघितला. आकाश दौंड आणि समीर यांना माहिती आता कुठेतरी भागीदारी मैदानामध्ये बनवायची, पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. आता राऊंड द विकेट, बॉलर तयार. कोलवा टप्प्याचा बॉल होता यावेळेस. शॉर्ट पॉइंटला चेंडू मात्र थोडेसे बीट होत आहेत. पृथ्वीराज जगताप सिंगल इथे मैदानाच्या मध्ये आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धापलक आता पुढे सरकणार. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 22 धावा, 22 रन, लॉस ऑफ 3 विकेट. संघर्ष तर मैदानामध्ये दोन्ही संघांना करायचा आहे. मनगडाची ताकद आज प्रत्येकाला इथे दाखवायची आहे. कारण बिन सावन बरसात नहीं होती, सूरज डूबे बिना रात नहीं होती. अब कुछ हालात ऐसे है, बिना संघर्ष या शुरुआत नहीं होती. या कलियुगामध्ये तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याच्या मैदानामध्ये बघायचं यावेळेस. बळीराम फुल टॉस बॉल होता यावेळेस. पॉइंटला तिने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण खेळण्याचा एफर्ट्स दाखवले. तिथे कुठल्या प्रकारची धाव मात्र मैदानाच्या मध्ये येणार नाहीये. समीरला माहिती आता टेम्परेमेंट सेट करून खेळायचं आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट. आणि कॅल्क्युलेट क्रिकेट तुम्हाला खेळायचं असेल किंवा धावफलक हालतं ठेवायचं असेल तर स्ट्राईक रोटेशन हे मात्र तुम्हाला करत राहावं लागणार आहे. तिसरं षटक सुरू आहे. धावफलकावरती 22 धावा आहेत. बळीराम पुण्यात तयार. स्ट्रायकर आपण मैदानामध्ये बघतोय समीर शिंदे. यावेळेस अगदी लेग स्टिकच्या बाहेर चेंडू मैदानाच्या आपण बघतोय. फार मोठी अपील जरूर तिथे केलेली आहे. आणि मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस. आणि तिथे पण पाहतोय मैदानामध्ये रिव्हची मागणी केली आहे बॅटिंग टीम कडून. वाईट आहे की नाही हे मात्र तिसऱ्या पंचाकडून बघितलं जाणार आहे. वाईट साठी असणारा रिव्ह. तिसरे अंपायर आपण पाहतोय टीव्ही अंपायर मात्र थोडेसे निक्सन सर इथे मात्र थोडेसे बिझी होत आहेत. संघर्ष मात्र याच्यावर तुम्हाला करावा लागणार आहे. प्रत्येकाची सुरुवात आपण पाहिल्यानंतर निश्चितप्रमाणे संघर्षाने होते. कारण ऊसतोड कामगाराच्या बरागीत जन्माला आलेले गोपीनाथ मुंडे साहेब जिद्दीने लोकनेत्याने केंद्रीय ग्रामविकास मंत्री होतात. संघर्ष माणूस तुम्हाला मात्र मोठा करतो. कधी शाळेत न गेलेले छत्रपती स्वराज्य निर्माण करतात. आज बघायचे मैदानामध्ये प्रत्येकाचा संघर्ष, ज्याचा मोठा संघर्ष ना यश मात्र तो संघ इथे मिळवल्याशिवाय राहणार नाही. टीव्ही अंपायर मात्र बघायचे इथे निर्णय काय घेणार. आणि टीव्ही अंपायर कळवत आहेत व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव ते मैदानाच्या मध्ये येणार आहे आणि या अतिरिक्त धावेने स्कोर कार्डात देखील पुढे जाऊन पोहोचणार आहे. बळीराम तयार. स्ट्राईक आउटवर पाहतोय मैदानामध्ये समीर शिंदे संघाचे संघनायक. यावेळेस कोलबट टप्प्याचा बॉल होता. पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. सिंगल इथे आली. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मिळतील 2 धावा. या 2 धावेने आता संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत 25 धावा. थोडासा वेळ आपण पाहतोय मैदानामध्ये जरूर इथे घेतला जातोय. विश्वास आणि खऱ्या अर्थानं विश्वासाने मात्र कामगिरी करायची. पुन्हा बॉलर तयार. बळीराम अगदी हलक्यात चेंडू पण पाहतोय खेळून काढला जाईल डीप कव्हरच्या दिशेने. शॉर्टॅक्सचा कव्हरला चेंडू मात्र तिथे अडवला जातोय आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये एक सिंगल येताना आपल्याला जी पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती
26 धावा ज्या धावलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आकाश दौंड वरती खऱ्या अर्थानं विश्वास आहे आणि ते विश्वास मैदानामध्ये बघायचं तो सार्थक करेल का. विश्वास कसा असतो बघा. विश्वास हा एका कॉइन बॉक्स प्रमाणे. कॉइन बॉक्स मध्ये 1 रुपया टाकला की टाकला तो विश्वासाने आपण टाकतो. आणि गैरसमज माणसाचे कसे असतात. 2000ची नोट किती असू द्या परंतु माणूस ती पडताळणी केल्याशिवाय घेत नाही. हा गैरसमज आहे. पुण्याच्या मैदानामध्ये आलेली सिंगल शॉट कव्हरला एकेरी दुहेरी धावा देखील आपण पाहतो ते मैदानात घेण्याचा प्रयत्न इथे केला जातो आणि प्रयत्न करावे लागणार आहे तिथे. संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे सरकणार आहे. 27 धावा ज्या मात्र आता आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल आपण इथे बघतोय. डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये डीप कव्हर. पुण्याचा बॉलर तयार. स्ट्रायकर मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस. बळीराम उजव्या हाताने. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय ड्राईव्ह केल्या बॉलला डीप कव्हरच्या दिशेने सिंगल इथे घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये एक सिंगल येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जर आपण इथे बघितले गेले तर धावलकावरती धावाच्या आहेत त्या 28 धावा 28 रन. 28 धावा धावलकावरती आहेत. येथे भैरवनाथ उद्योग समूह 72+ यांच्या वतीने प्राइज आलेले. जर इथे या स्वराज्य स्पोर्ट क्लब संघातील कुठल्याही खेळाडूने 72+ धावा जर बनवल्या ना तर किरणजी येवले यांच्या वतीने KS स्पोर्ट्स कृष्णा सातपुते यांची बॅट मात्र त्या खेळाडूला गिफ्ट केली जाईल. एक आगळं वेगळं प्राइज आपण इथे मैदानात बघणार आहे. आलोक मैदानात बघायचं आहे. आलोक पोंक्षे. आलोक पोंक्षे बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राइक ऑन समीर. यावेळेस मैदानामध्ये बघायचं आहे. आडव्या बॅटने मात्र स्ट्रोक इथे खेळलाय. डीप स्क्वेअर गेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा आत्मविश्वास देणारा चौकार आहे. 4 धावा. मध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. 32 रन 32 धावा. कोलवटाप्याचा बॉल पुण्यात खोदून काढला. यावेळेस ओहो विनायक चांगला एफर्ट्स दाखवलेत मात्र त्याने. मला वाटतं खेळाडूला तिथे क्रॅम्प आला असावा विनायकला. संघाची धावसंख्या आता मात्र एकच धावी ती मैदानामध्ये मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक 33 धावा. क्रिकेट म्हणजे नेमकं काय. खऱ्या अर्थानं C फॉर चॅलेंज, R फॉर रिस्पेक्ट, I फॉर इम्प्रेशन, C फॉर कॉन्फिडन्स, K फॉर कीप गोईंग आणि E फॉर एक्झाम, T फॉर ट्रस्ट. आव्हान, सन्मान, प्रेरणा, आत्मविश्वास, पुढे जा, परीक्षा आणि विश्वास म्हणजे क्रिकेट. हा चेंडू मात्र अगदी ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू. नियंत्रण होतं या चेंडूमध्ये. आणि इथे बघायचंय वाईड तर पंचांनी कॉल दिलेला आहे परंतु विकेटच्या बाहेर हा चेंडू आहे की नाही टीव्ही अंपायर निर्णय घेतील. इथे विकेटच्या बाहेर जर चेंडू पिच होत असेल तर निश्चितपणे आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 36 जो आपल्याला इथे मैदानामध्ये बघायला मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर आता 33 धावा. 3 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये इथे बाद होताना ते आता मैदानाच्या मध्ये बघायला मिळत आहेत. टीव्ही अंपायर मात्र निर्णय कळवतील इथे. cricket.in माध्यमातून अमितजी भुजबळ सर त्याचबरोबर आमचे दोन्ही कॅमेरामॅन एक चांगल्या प्रकारचं काम या स्पर्धेला कव्हर करण्याचं काम मात्र ते करतायत. आणि इथे नो बॉल अगदी विकेटच्या बाहेर असणारा चेंडू. फ्री ऑन आकाश दौंड साठी. आकाश दौंड स्ट्राइक ऑन तयार आहे. यावेळेस उडवलाय बॉलला मिड विकेट मध्ये. चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. 2 धावा तिथे आलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. फेकी चुकीच्या एंडला बघायला मिळाली तिथे. साज बाज और ताज
आन बान शान 3 धावा इथे मैदानाच्या मध्ये घेतल्या जाणार आहेत. या 3 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 37 धावा आहेत. आतापर्यंत 5 फलंदाज जे मैदानात बाद झालेले आहेत. नवीन बॅटर आपण पाहतो ते मैदानात दाखल इथे होतील. आकाश शिंदे स्लॉगोरच्या षटकांसाठी हार्ड हिटर म्हणून मात्र ओळखला जाणारा खेळाडू आकाश. आलोक पुण्यात बघायचं मैदानाच्या मध्ये यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये असणार आहे. स्ट्राईक ऑन आकाश शिंदे. पहिलाच बॉल यावेळेस ड्राईव्ह केलेला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे तिथे विनायक चेंडूला कव्हर करेल. 1 धावी ते मैदानाच्या मध्ये आलेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 68 धावा आहेत. आज सुपरस्टार 11 संघ जर आपण पाहायला गेले तर निश्चितप्रमाणे मोठ्या तयारीनिशी आलेला आहे. कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं ना तर आपण फक्त बॅट आणि बॉलने खेळला जाणारा खेळ नाहीये, तो हा एक अभ्यासाचा भाग आहे. अविनाश दादा वाळून यांच्या वतीने आकाश शिंदेच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा प्राइज असणार आहे. वेळ वाचवा टीम सुपरस्टार तळेगाव. बॉलर तयार आलोक. स्ट्राईक ऑन समीर. यावेळेस अगदी खोलवट टप्प्याचा बॉल होता. मनगटाच्या साह्याने वळवलाय बॉलला मिड विकेटला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार आहे. आणि इथे आपण बघतोय मैदानाच्या मध्ये नो बॉल. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पंचाने कळवलंय. चला पंचांसोबत चर्चा करू नका विनंती आहे. वेळ वाचवा टीम. स्कोर कार्ड वरती या चौकाराच्या मदतीने देखील संघाचा धावफलक. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. स्कोर कार्ड वरती 72 धावा झालेले आहेत आणि हा चेंडू नो बॉल आहे. नो बॉलची 73 धावा स्कोर कार्ड वरती. चला सुपरस्टार टीम विनंती आहे वेळ वाचवा. एका इनिंग साठी जवळपास आपण पाहतोय 40 मिनिटापेक्षा अधिक वेळ तुम्ही घेतलेला आहे. चला आपण बनलेलं पंच हे जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे मध्यस्थानी असतात. चला स्वरांजल वेळ वाचवा टीम. तर मॅच कडे आपण पाहतो यासाठी नो बॉल असणार आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 73 धावा. फ्रीट ऑन समीर शिंदे जो मात्र आपण बघतोय ते मैदानामध्ये स्ट्राईक ऑन तयार असणार आहे. मैदानामध्ये पुन्हा बघायचंय आलोक तयार असणार आहे. उजव्या हाताने स्ट्राईक ऑन समीर आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला चेंडू पण पाहतो खेळून काढला जाईल. विनायक आहे चेंडू इथे कव्हर करेल. सिंगल तरी त्याली. दुसरा धावायचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या आपण पाहतोय मैदानामध्ये इथे घेतलेल्या 2 धावा आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आपण बघतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 75 धावा. आपण बघतो ना कुठेतरी ज्या पार्टनरशिपची गरज होती, ज्या भागीदारीची गरज होती, ज्या धावफलक हलतं ठेवण्याचं काम होतं ना ते समीरने यशस्वीरित्या आपण पाहतोय मैदानामध्ये इथे ते केलेलं आहे. 75 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजून एक षटक शिल्लक आहे. कुठेतरी वाटलं होतं की आज संघ आता 60+ धावा बडवेल की नाही, परंतु स्वराज्य संघ आहे, घरचा संघ आहे. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा बॉल होता. इनसाइड एज सिंगल मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळाली. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडूला पण पाहतोय तिथे मैदानाच्या मध्ये अडवलं जाईल तोपर्यंत घेतली जाणार एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 76 धावा स्कोर कार्डवर आहेत. स्वराज्य स्पोर्टला बुरसे शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. नो बॉल पकडलाय ना. एक चौकार, एक विकेट, एक सिंगल. नो बॉलचे 1, त्यानंतर 2, त्यानंतर सिंगल. शेवटचा बॉल या षटकातला पॉवर प्लेचा. स्ट्राईक ऑन आकाश शिंदे.
आज नावाला साजेल असं खेळ करायचा आकाशला. यावेळेस मोठा असतो किती खेळून काढलाय कॉर्नरला क्षेत्ररक्षक फार दूरवरती असतील. इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मोके पे चौका फॉर रन. पाहतो तुम्हाला दिलेल्या निर्धारित वेळ संपलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन आता गोलंदाजी करायची आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त आता 4 खेळाडू असतील. शेवटचं षटक आपण पाहतो मैदानामध्ये घेऊन येईल तो विनायक. एका बाजूने आतापर्यंत समीर जर आपण पाहिले गेले तर 17 चेंडू खेळला. 17 चेंडू मध्ये 29 धाव्यांची जी खऱ्या अर्थानं धावफलक हालत ठेवण्याचं काम होतं, रोटेशन महत्वाचं होतं, ती जबाबदारी घेतली समीरने. आणि आता मात्र शेवटचं षटक आहे. अजून आपण पाहिले गेले तर रायझिंग स्टार मयूर भिलारे देखील आपण पाहतो अजून डगआउट मध्ये आहे. त्यामुळे समीरला देखील माहिती आहे की आता या षटकामध्ये आम्हाला गिअर चेंज करणं गरजेचं आहे. आकाश शेठ सोनवणे ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने समीरच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं प्राइज असणार आहे. विनायक स्ट्रायकॉन आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये समीर शिंदे 80 धावा स्कोर कार्ड वरती. स्लॉगरचं षटक शेवटचं षटक. बॉल तयार आहे. यावेळेस समीरच्या स्लॉट मधला चेंडू पाठवला पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकाचे रन. समोर टाकलेला चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये बघायचे पुढे एकदा. ऑन साइडला चेंडू मात्र खेळलाय. बॉटम हँडचा चांगला वापर आपण पाहतोय समीर शिंदेने दाखवला. यावेळेस खेचून मारलेला चेंडू मिड विकेट आणि कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार इथे आलाय. स्वागत केले विनायकचे षटकाराने. आणि आपण म्हणतो ना कॅप्टन फ्रॉम लीडिंग फ्रंट या नावाला साजेल अशी खेळी मात्र समीरने यावेळेस उभी केली आहे. 86 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. समीर पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचं यावेळेस तयार असणार आहे. विनायक पुण्याच्या मैदानामध्ये विचार करावा लागणार आहे विनायकला. स्ट्राइक ऑन समीर शिंदे. कोलबटाप्याचा बॉल ड्राईव्ह केला. बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सिंगल तरी ते मैदानामध्ये आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला डेंजर एंडला आकाश, परंतु 2 धावा तिथे आलेल्या आहेत. तिसऱ्या धावेची मागणी आहे. आणि 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 ते काय झालेलं आहे. टीव्ही अंपायर मात्र इथे त्यांची मदत घेतली जाईल. बाद आहे की नाही मात्र बघितलं जाणार आहे. मैदानामध्ये बघायचे पुन्हा एकदा समीर जर आपण पाहिले तर आतापर्यंत आणि ते धावबाद आहे की नाही हे मात्र आपण पाहता बघितले जाणार आहे. समीर साठी प्राइज आले. जर समीरचं अर्धशतक इथे पूर्ण झालं तर अमित दादा घोटकुले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने समीर साठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. नॉट आउट 3 धावा. साज बाज और ताज आन बान शान 3 धावा इथे आलेल्या आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा आपण बघणार आहोत स्क्रीन वरती. विकेट वरती आपण बघतोय स्लाइड करताना बॅक क्रीज पर्यंत यशस्वीरित्या पोहोचले समीर. 3 धावा इथे आलेल्या आहेत. विनायक तयार आहे. स्ट्राइक ऑन आकाश शिंदे. यावेळेस कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शिव शंभूचा छावा. मिळतील 4 धावा चौकार. उर्से गावचा स्पीड किंग उम्या म्हटलं जातं. उम्याचा फार मोठा फॅन आहे आकाश. आणि यावेळेस खोदून काढलेला बॉल आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पर दस्तक. षटकार छेरन. मध्ये 2च गोष्टी फेमस आहेत. एक मावळ किंग उम्या आणि 2 आकाश शिंदेची बॅटिंग. विनायक तयार. यावेळेस शेणाची कपडे भंडाराचा नाद. वर फकड्या उचल की टाक. षटकार छेरन.
बघतोय मैदानामध्ये षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. स्वराज्य स्पोर्टला बुरसे संघाचं शतक पूर्ण झालंय. 105 धावा स्कोर कार्ड वरती. मनसूरभाई पठाण यांच्या वतीने अजून एक षटकार जर खेळला ना 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे आकाशला. विनायक तयार पुन्हा एकदा. या वेळेस इनसाइड आउट कडक बधडक ठोकला षटकार छेरन. स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 111 का 111 धावा बनवलेल्या आहेत स्वराज्य स्पोर्टला वरचे संघाने. आणि आता 112 धाव्यांचं टार्गेट आहे ते सुपरस्टार 11 तळेगाव संघासमोर. परंतु आकाच्या या 3 षटकारांसाठी आणि समीरच्या या इनिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जायला काही हरकत नाही. सेनापती कसा असावा तर समीर शिंदे सारखा असावा. कॅप्टन कसा असावा तर समीर सारखा असावा. आणि ते त्याने दाखवलं या इनिंग मध्ये. असं म्हणतात ना ज्यावेळेस संघ आपला चांगल्या स्थितीमध्ये असतो त्यावेळेस प्रत्येक जण चांगली बॅटिंग करतो. परंतु ज्यावेळेस संघ आपला बॅकफूट वरती येतो ना त्यावेळेस संघाच्या संघनायकाची जबाबदारी वाढते. आणि ती संघनायकाची जबाबदारी मात्र यशस्वीरित्या दाखवली समीर शिंदेने. पहिला डाव संपलेला आहे. 111 झाल्यात. 112 धावा मात्र आता बनवायच्या सुपरस्टार 11 तळेगाव संघाला. समीर शिंदे वैयक्तिक जर आपण पाहिले गेले तर 38 धावाची इनिंग खेळत मात्र तो नॉट आउट राहिला. आणि 6 चेंडूमध्ये 27 धावा बनवल्या आकाश शिंदेने. पहिला डाव इथे संपलेला आहे. आणि स्वराज्य स्पोर्टला बुरसे संघ आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये आता मैदानाचे दाखल होतोय. आकाश दौंड, जयेश सईद, लाला दौंड, आकाश शिंदे, दिनेश मालबडे, मयूर भिलारे, अभित ठाकूर, उमेश धामणकर, अक्षय आंबेकर, आदेश ठाकूर आणि समीर शिंदे. आज संघामध्ये मला वाटतं पण पाहिले तर बाळाभाऊ धामणकर ते आपल्याला बघायला मिळत नाहीयेत. कधी कधी असं म्हणतात चांगल्या कामासाठी कधी कधी मागं थांबावं लागतं. आणि आज मात्र बाळाभाऊ सपोर्ट्स म्हणून निश्चितप्रमाणे आपल्या डगआउट मध्ये बघायला मिळत आहेत. पहिला डाव इथे संपलेला 111 झालेले आहेत. 112 धावा ज्या मात्र आपण पाहतोय ठिकाणी आता बनवायचे आहेत सुपरस्टार 11 तळेगाव संघाला. आणि 112 धावा इथे बनवल्या जाणार की नाही हे ऐकण्यासाठी मात्र निश्चितप्रमाणे मी पुन्हा तुम्हाला इथे घेऊन जाईल. आज आपल्या सोबत जे जोडले गेलेत ऐकूया त्यानंतर योगेश सावळे सरांना. चला आघाडीचे बॅटर्स तुम्हाला विनंती असणार आहे की आपण लगेचच मैदानाच्या मध्ये फिल्डिंग लावून घ्या. कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. स्वराज्य चषक प्रथम क्रमांकासाठी आपण बघितले तर 81,111 रुपये ज्यांनी आपल्याला सौजन्य केले मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके. द्वितीय क्रमांकासाठी 51,111 रुपयाचा प्राइज ज्यांनी आपल्याला सौजन्य केलं शिवणे सडोली गावचे सरपंच अजिजी चौधरी, माजी सरपंच गौंजे, उमेशजी बोडके. तृतीय क्रमांकासाठी 33,333 रुपयाचा प्राइज ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दीपक दत्तात्रयजी कारके, त्याचबरोबर उद्योजक मनसूरभाई पठाण, त्याचबरोबर उद्योजक सतीजी शिंदे साहेब. चतुर्थ क्रमांकासाठी 21,000 रुपयाचं प्राइज ज्यांनी आपल्याला सौजन्य केलं आकाजी धामणकर, उद्योजक उर्से. पाचव्या क्रमांकासाठी 21,000 रुपयाचं प्राइज ज्यांनी आपल्याला सौजन्य केलं सचिनजी मुरे, माजी उपसरपंच सुमाटणे. या स्पर्धेमध्ये मानद सिरीजसाठी आपण पाहतो 2 व्हीलर बाईक ज्यांनी आपल्याला सौजन्य केली उर्सेगावचे माजी उपसरपंच अविनाशदादा कारके, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळाभाऊ धामणकर, स्वराज्य स्पोर्टचे ओनर आणि हिंद केसरी चिक्या बैलाचे मालक आकाजी दौंड. त्याचबरोबर युट्यूब लाईव्ह ज्यांनी आपल्याला सौजन्य केलं मावळचे आमदार सुनील शेळके, माजी उपसरपंच अविनाशदादा कारके, उद्योजक अक्षयजी धामणकर. त्याचबरोबर डीजे ज्यांनी आपल्याला सौजन्य केले नितीनजी मोरे. चषक ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेत गजाननजी आंबेकर, त्याचबरोबर राहुलजी बिलारे. मंडप ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत दिगंबरजी राऊत, माजी सरपंच उर्से, बेबडोलचे सरपंच राकेशदादा घारे, त्याचबरोबर सरपंच आडे ज्ञानेश्वर उर्फ पिंटूभाऊ सुतार, उर्सेगावचे उद्योजक कालिदाजी धामणकर, सरपंच माननीय भारतीताई गावडे, ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सतीजी कारके. या सर्वांच्या वतीने मात्र या स्पर्धेला आपण पाहतोय मंडप त्यांनी सौजन्य केले. उत्कृष्ट फलंदाजासाठी एक स्पोर्ट्स सायकल ज्यांनी आपल्याला सौजन्य केली हर्षलजी कारके आणि उत्कृष्ट गोलंदाजीसाठी एक स्पोर्ट्स सायकल ज्यांनी सौजन्य केली ग्रामपंचायत सदस्य आकाजी सोनवणे. यानंतर आपण पाहतोय जशी मॅच सुरू होईल मात्र कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील पुन्हा योगेश सर या आपलं स्वागत आहे.
धन्यवाद सर, मनापासून आभार. कोंडाण्यासाठी तानाजी गेला, घोडकिंडीसाठी समोर बाजी आला आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला. राज्याभिषेक दिनानिमित्त खऱ्या अर्थानं श्री शंभूराजेंना त्रिवार अभिवादन करून निश्चितच चाललेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतो. सेकंड इनिंगला मैदानावरती सुरुवात होईल. 111 धावा बनवल्या गेल्यात. एकशे 12 धावेंचं एक मोठं आव्हान जे खऱ्या अर्थानं सुपरस्टार 11 तळेगाव या संघासमोर ठेवलंय यजमान संघ. स्वराज्य चषकाचं मित्रांनो हे 8वं पर्व आहे. या अगोदरची 7 पर्व आपण पाहिली आणि त्या 7 पर्वांपैकी 6 वेळा चॅम्पियन तर एकदा रनर अप ठरलेला यजमान स्वराज्य स्पोर्ट क्लब बुडसे हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. 111 धावा उभ्या केल्यात. 112 धावेंचं टार्गेट जे सुपरस्टार 11 तळेगाव या संघासमोर आहे आणि या धावेंचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंग पेअर मध्ये आपण जर पाहिलं तर मैदानावरती 2 धाकड फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे मैदानावरती शुभम तर नॉस्ट्रागिएंडला पृथ्वीराज उर्फ बाबू ही जोडी मैदानावरती दाखल झाली. पहिल्या ओव्हरसाठी संघाचा असलेला प्रमुख गोलंदाज, स्ट्रायकर गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज, मॅन फ्रॉम उर्से मावळ दिनेश मालपडे इज द मॅन. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये दिनेश सज्ज होत आहेत. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेटला आदेश ठाकूर, वाईडिश एक्स्ट्रा कव्हर्सला डीप मध्ये मयूर भिलारे, 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर. पंचांचा इशारा, लेट्स प्ले, चला खेळूया. डावाला होते सुरुवात. सेकंड इनिंगचा पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट. प्रथमतः आकाशला वाटलं की लाला कॅच वरती येतोय की काय, परंतु अंतिम क्षणी लालानं कॉल दिला आणि आकाशनं एक चांगला झेल कॅरी केलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट येते. विकेट टेकर गोलंदाज का म्हटलं तर पहिल्याच बॉलवरती सिद्ध केलं दिनेश मालपडेनं, मिळवली विकेट. फलंदाज बाद. ही स्पर्धा उभी राहण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी केला जातोय. निश्चितच सन्मान चिन्ह सौजन्य खरेदी या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं उद्योजक सोमनाथ भाऊ धामनकर आणि अविनाश भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह सौजन्य लाभलेलं आहे. याही मान्यवरांचं स्वराज्य चषकाच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती सुरू असताना व्हेरी फर्स्ट बॉल या इनिंग मध्ये आपण पाहिला आणि विकेट मिळाली. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होण्यासाठी निश्चितच शुभम. शुभम कलाने मैदानावरती आले. पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र पाहायला मिळणार नाही. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून स्टंप आणि बॉल सौजन्य लाभलेला आहे नगरीचे उद्योजक सन्मान्य राजूभाई पठाण यांचं या ठिकाणी प्रामुख्याने शुभाग म्हणतोय. मान्यवरांचं आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. यावेळी त्या चेंडू डॉलरपणे खेळून काढलाय. मिड ऑफला फिल्डर आहे स्वतः समीर, थोडेसे अडखळलेत परंतु त्यानंतर चेंडू रोखलाय. मिळते एक धाव आणि एका धावेने धाव फलकाचा श्री गणेश होताना मैदानावरती पाहायला मिळतोय. 1-1-1 111 धावा बनवल्या गेल्यात. 112 धावेंचे एक मोठं आव्हान निश्चितच सुपरस्टार 11 तळेगाव संघासमोर आहे. मावळ तालुक्यातील खऱ्या अर्थानं ताकदवर आणि दादा संघ म्हणून खरं तर सुपरस्टार 11 संघाची देखील ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या धावा चेस करण्याची क्षमता मित्रांनो या टीम कडे आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से या मैदानाचा असलेला राजा, या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं अविरतपणे विजेतेपद मिळवणारा यजमान संघ. पुलरलींचा बॉल यावेळेस पडझड धडपड मैदानावरती होते आणि एक डॉट बॉल देखील येतोय. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं या ठिकाणी शुभाग म्हणतोय. उत्कृष्ट फलंदाजासाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल सौजन्य या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. उत्सव कमिटीचे असणारे अध्यक्ष
हर्षल भाऊ कारके या मान्यवरांचं प्रामुख्याने शुभाग म्हणतोय. दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती आहे. आपण अतिथी कक्षामध्ये या मुख्य व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा दिनेश मालपुडे अर्थात डीएम पुलरलीनचा बॉल टाकताय स्क्वेअर लेगला. फिल्डर पोहोचू शकले नाहीयेत आणि चेंडू मात्र जाऊन पोहोचेल सरळ सीमा पार. पृथ्वीराज उर्फ बाबूच्या बॅटमधून येतो एक सनसनाटी प्रहार. 4 धावा चौकार. संघाचा एक तंत्रशुद्ध फलंदाज आणि मिस्टर 360 म्हणून खऱ्या अर्थानं पृथ्वीराज उर्फ बाबू जगतापची ओळख आहे. पुलरलेनचा बॉल मिळाला. गुडगा टेकत मैदानावरती आपण जर पाहिलं तर हाफ स्ट्रोक एक्झिक्यूट केला. दिशा दिली चेंडूला. स्वीप करत चौकार वसूल केला. यावेळेस पुढे टाकलेला बॉल. यावेळेस मात्र चेंडू जाऊन पोहोचतोय डाऊन द ग्राउंड. सरळ सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या मैदानावरती संपलं गेलंय आणि एका षटकाच्या अखेरीस पहिल्या बॉलवरती ओव्हरची सुरुवात विकेटनं झाली, परंतु शेवट पहिल्या ओव्हरचा बाबू जगतापनं चौकारानं केला. षटक क्रमांक पहिले संपल्यानंतर एक फलंदाज बाद 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुपरस्टार 11 तळेगाव विरुद्ध मैदानावरती आपण पाहतो यजमान स्वराज्य क्रिकेटला बुरसे हा संघ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी जय सईद मॅन इन फॉर्म जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल जयेशचा टप्पा थोडासा पाठीमागे घेतला. उसळी घेणारा बॉल होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आदेश ठाकूर पाठलाग करतोय, परंतु चेंडू मात्र जाऊन पोहोचतोय सीमा पार. या इनिंग मध्ये आपण पाहिलं मागच्या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आणि या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार. लगातारचे 3 चौकार जे सुपरस्टार 11 तळेगाव या टीम कडून येताना पाहायला मिळतात. चौकाराच्या मतीने धावफलकावरती वाढ. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. सलामीचे फलंदाज निश्चितच मैदानावरती आले. त्यानंतर निश्चितच एक महत्वाची विकेट जी व्हेरी फर्स्ट बॉल वरती गेली. शुभम मैदानावरती बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा शुभम घोडके बाद झाला. शुभम कलाने मैदानावरती आला. षटक क्रमांक 2 मध्ये त्याला स्ट्राईक मिळाली आणि त्यांना निश्चितच आपण पाहतोय चौकारानं सुरुवात केली. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन पाठीमागे निघून गेलाय. जयेशने डोक्याला हात लावलाय. जणू काय तिथे बॅटची कडा असावी. मैदानावरती डॉट बॉल येते. अगदी स्टंपच्या वरून आपण पाहतोय थोड्याशा फरकाने त्या ठिकाणी बेल्स देखील मिस झाले आणि याचबरोबर एक डॉट बॉल मैदानावरती येतोय. षटक क्रमांक दुसरं पहिल्या बॉलवरती चौकार. दुसरा चेंडू डॉट येताना मैदानावरती पाहायला मिळालाय. 112 धावेंचं टार्गेट. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदल निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र बाउन्सर चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. टप्पा बराचसा पाठीमागे ठेवलाय. आपट बार पाहायला मिळालाय. त्यानंतर पुढे सरसावत पिक करून चेंडू खेळलाय. एक धाव या चेंडूवरती येईल. पंचांनी मात्र 1 बाउंसची घोषणा या ठिकाणी कळवली आणि याचबरोबर धावफलकावरती 1 ने वाढ. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 14 या अंकावरती. स्वराज्याच्या या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर फायनलच्या दिवसामध्ये डान्सिंग अंपायर डीएन रॉक्स निश्चितच आपण पाहतोय खास पंढरपूर वरून संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खऱ्या अर्थानं नावाजलेले पंच म्हणून त्यांची ख्याती आहे. निश्चितच अंपायर डीएन रॉक फायनलच्या दिवसामध्ये विशेष आकर्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेतं सौजन्य खऱ्या अर्थानं लाभले. अध्यक्ष पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन कैलास भाऊ लांडगे यांच्या माध्यमातून हे सौजन्य लाभलेलं आहे. स्टंप आणि बॉल सौजन्य राजूभाई पठाण आणि ज्योतिबा वाळुंज या मान्यवरांच्या माध्यमातून सौजन्य लाभले. याही मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त केले जात आहेत. जयचा पुढचा बॉल पुन्हा टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला. हळूवारपणे चेंडू मैदानावरती आपण जर पाहिलं तर कव्हर्सला खेळून काढलाय. डीप मधून कव्हर्सला मैदानावरती शॉट मध्ये फिल्डर मयूर पोहोचलेत आणि त्यानंतर एक सिंगल धाव ज्या चेंडूवरती प्राप्त होती. पहिल्या चेंडूवरती पहिल्या ओव्हर मध्ये विकेट आली. त्यानंतर कुठल्या प्रकारे विकेट सोडायची नाही, एक पार्टनरशिप बिल्ड करायची, इनिंग बिल्ड करायचे त्या दृष्टीनं
मैदानावरती आपण पाहतोय शुभम कल्याण आणि पृथ्वीराज जगताप ही जोडी कामगिरी करते. मोठे टार्गेट निश्चितच अचीव करायचं आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा प्री डिटरमाइंड शॉट आहे. कुठल्याही प्रकारे आपण जर पाहिलं तर पृथ्वीराज अटॅकिंग मोड मध्ये पाहायला मिळत नाहीये. दोन्ही फलंदाजाच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये बरंचसं डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं गेलं आणि त्यानंतर एकेरी दुहेरी धाव्यांनी दफलक हलत ठेवलं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर होईल 1 गडी बाद 17 धावा दफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस तुम्ही मैदानावरती 112 धाव्यांचा पाठलाग करत असता त्यावेळेस निश्चितच अपेक्षा असते पाठलाग करणाऱ्या संघाची पॉवर प्ले मध्ये जवळपास 25 ते 30 धावा वसूल करणं. परंतु विकेट गेल्यामुळे थोडासा प्रेशर आता बॅटिंग टीम वरती पाहायला मिळाला. कारण प्रमुख फलंदाज शुभम घोडके त्या खेळाडूकडे ताकद आणि क्षमता खऱ्या अर्थाने लंबला पल्ल्याच्या चौकार षटकारांची होती. तो मैदानावरती पहिल्याच बॉलवरती बाद झाल्यानंतर सिंगल डबल न रन चालू ठेवलेत आणि मैदानावरती रन जर आपण पाहिले स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 17 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज लाला दौंड मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळणार आहेत. सातत्यानं याच मैदानावरती सराव करणारे खेळाडू आणि आपल्या गावाचं नाव खऱ्या अर्थानं संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मावळचं आणि पुणे जिल्ह्याचं नाव मोठं करणारे स्वराज्य क्रिकेट क्लब बुरुज हा संघ आपण पाहतोय. याचबरोबर थोडीशी गती कमी ठेवली. पृथ्वीराज अपेक्षित करत होते या चेंडूवरती तो वेगवान चेंडू येईल. चेंडू येण्याच्या पूर्वीच बॅट खरं तर ऑन साईडला फिरली गेली परंतु मैदानावरती शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि मैदानावरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. पृथ्वीराज जो आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा यावेळेस सॉफ्टम्पला शफल झालाय. पिक करून चेंडू खेळायचा होता परंतु लालानं देखील त्याचा स्टान्स ओळखलाय. आणखीन ऑफ साईडच्या बाहेरून बॉल टाकला आणि पुन्हा एकदा मैदानावरती एक डॉट बॉल येतोय. पृथ्वीराज उर्फ बाबू जगताप या खेळाडूकडे मित्रांनो तुम्ही निरखून जर पाहिलं तर निश्चितच प्रत्येक चेंडूवरती आपल्या बॅटचं चुंबन घेणारा खेळाडू, बॅटवरती आणि निश्चितच मनगटावरती विश्वास असणारा बाबू जगताप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फुलरलिनचा बॉल होता. 2 डॉट बॉल आले त्यामुळे पुढच्याच बॉलवरती कुठल्या प्रकारे रिस्की शॉट त्यांना खेळला नाही. सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली आणि त्यानंतर स्कोर मात्र बऱ्याच वेळानंतर पुढे सरसावलाय. फलकावरती धावा आहेत त्या 18 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शुभम कलाने यावेळेस पिकअप शॉट खेळतोय. चेंडू ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत अक्षय मैदानावरती चांगलं क्षेत्ररक्षण करतील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं वेगवान चेंडूंचा मारा दिनेश मलपोटे आणि जयेश सैद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तिसऱ्याच ओव्हरमध्ये गती कमी लाला दौंडची कलात्मक गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू आणि मैदानावरती आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉल टाकलेत त्यापैकी 3 चेंडू डॉट आहेत. 2 चेंडूवरती सिंगल एकेरी धावा ज्या मैदानावरती आल्यात. याचबरोबर ओव्हर पिचचा बॉल होता खोदून काढलाय. अक्षय आंबेकर डाऊन द बॉल झेल निसटलाय. बरंच अंतर अक्षयनं कव्हर केलं. चांगले एफर्ट दिलेत. झेल मिस झालाय आणि याचबरोबर 2 धावा देखील मिळतात. षटक क्रमांक संपला जाईल. तिसऱ्या क्रमांकाचं 18 चेंडूंचा डाव मैदानावरती संपला गेलाय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर एक फलंदाज बाद फलकावरती धावा आहेत ते 21. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभाग म्हणतोय. अडेगावचे असणारे युवा उद्योजक आणि खऱ्या अर्थानं अष्टपैलू खेळाडू महेश भाऊ सुतार यांचं प्रामुख्यानं या ठिकाणी शुभाग म्हणतोय. त्याचप्रमाणे देवीदास भाऊ वाल्लेकर याही मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभाग म्हणतोय. दोन्ही मान्यवरांचं स्वराज्य चषकामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच कडे घेऊन जाईल. 18 चेंडू टाकलेत. स्कोर झालाय फक्त 21. शेवटचे चेंडू जर आपण पाहिलं तर शिल्लक असणार आहेत ते 30 आणि बनवायच्या तब्बल 91 धावा. 30 चेंडू 91 धाव्यांची गरज. रिक्वायर्ड रन रेट निश्चितच आता बराचसा वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 30 चेंडू 91 रनची गरज असताना मैदानावरती षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी मयूर विलारे गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळत आहेत. कित्येक काळ खऱ्या अर्थानं मावळ टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा स्वराज्य क्रिकेट क्लब बुरुज तर तितक्याच ताकदीचा आणि अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला टक्कर देणारा संघ म्हणून खऱ्या अर्थानं सुपरस्टार 11 तळेगाव या टीम कडे आपण पाहतो. या सीझनला खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर टीमचं नवीन नाव त्या ठिकाणी जे आपण पाहतोय नव्या नावानिशी हा संघ मैदानावरती उतरतोय. गतवर्षीपर्यंत खऱ्या अर्थानं युनायटेड क्रिकेट क्लब म्हणून हा संघ मैदानावरती खेळताना आपण पाहिला तेच खेळाडू आहेत परंतु टीमचं नाव जे निश्चितच चेंज केलं गेलं. सुपरस्टार 11 तळेगाव हा संघ मैदानावरती आपण पाहतोय. जवळ पुन्हा एकदा मैदानामध्ये गोलंदाज तयार.
यावेळेचा चेंडू फुल टॉस आहे. लॉंग ऑन लागशे बरेचसे दूरवरती राहिलेत, परंतु चेंडू रोखला हे महत्वाचं आहे. निश्चितच मैदानावरती शरीराच्या साह्याने चेंडू अडवला, त्यानंतर मिळवलेली एक सिंगल आहे आणि या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ. धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या अंकावरती. आव्हान एका एका चेंडू नंतर बरचसा अवघड होताना मैदानावरती आपण पाहतोय. याचबरोबर पृथ्वीराजच्या बॅट वरती चेंडू परफेक्ट मिडल झालाय. उंची घेतली, लांबी थोडीशी कमी आणि काऊ कॉर्नरला आकाश शिंदे टिपेल झेल. फलंदाज पृथ्वीराज उर्फ बाबू जगताप बॅक टू द पवेलियन. Jazz in the mix. मैदानावरती एका पाठोपाठ एक विकेट जातात. इनिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु पृथ्वीराज जगताप देखील बाद झालाय. नवीन फलंदाज संघाचा असलेला संघ नायक आणि खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूकडे ताकद आहे, क्षमता आहे का ती सामना जिंकवण्याची, मावळसा बाहुबली म्हणून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूची मित्रांनो ख्याती राहिलेली आहे, स्वरांजन गायकवाड मैदानावरती निश्चितच दाखल होताना पाहायला मिळतात. चौथ्या क्रमांकावरती ते मैदानावरती दाखल झालेत. इन ॲट नंबर 4 नॉट स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील शुभम कलाने, तर गोलंदाज मयूर. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहतो मैदानावरती स्वरांजन जे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. फलकावरती 22 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा पुढचा बॉल. गोलंदाज मयूर भिलारे तयार. शांत वातावरण मैदानावरती निर्माण झाले. त्या शांत वातावरणाला अशांत करणारी कामगिरी करावी लागेल. हो यावेळेस काय, पहिल्याच बॉल वरती क्लीन बोल्ड. एक जबरदस्त चेंडू मैदानावरती, परफेक्ट यॉर्कर. डोळ्याची पापणी लावताच स्वरांजन इथे मैदानावरती क्लीन बोल्ड. त्रिफळा बाद झालेत. जबरदस्त बॉल. जागेवरून थोडीशी मुवमेंट होईपर्यंत चेंडून थेट यष्ट्यांचा वेध घेतला आणि त्रिफळा बाद होताना स्वरांजन गायकवाड मैदानावरती पाहायला मिळाले. आपण पाहतोय उर्से गावचे असणारे भूषण आदरणीय SP धामनकर यांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिक जर पूर्ण झाली तर 500 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे मनसूरभाई पठाण यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचं बक्षीस आहे. राहुल दादा भिलारे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बक्षीस आता 2000 वरती गेलंय. लगातारचे 2 विकेट आलेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. विनायक ऋषिकेश दादा मोरे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये. हॅट्रिक साठी बक्षीस झाले 2500 अर्थात 2500 रुपये. नवीन फलंदाज आलेत विनायक. अमित दादा घोटकुले 500. बक्षीस झाले 3000. बक्षिसाची रक्कम वाढत चालली. मयूर भिलारे पुन्हा एकदा पाहूया मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक होणार का? हॅट्रिक बॉल होता, परफेक्ट यॉर्कर टाकला, परंतु यावेळेस तेज तर आर्थिक खट मारा, भन्नाट वेग. मैदानावरती आणखीन एक डॉट बॉल येतोय. 3 फलंदाज बाद धावफलकावरती 22 धावा. संकट आता सुपरस्टार 11 संघावरती ओढवलंय. संघाचा कणा इथे मोडलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा मयूर. यावेळेचा चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला. भन्नाट वेग आहे मयूर भिलारे. जर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं युवा अष्टपैलू खेळाडू सातत्यानं टीम कडून मयूरला संधी मिळते आणि तो संधीचं सोनं करताना पाहायला मिळतोय. एक चपल आणि चाणाक्ष खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं मयूरची ओळख आहे. स्ट्रायकिंग एंडला विनायक, शुभम आता मैदानावरती पाहायला मिळतील. याचबरोबर चेंडू हवेत. पॉइंटला उमेश धामनकर टिपताय झेल. फलंदाज मैदानावरती बाद. शुभम कलाने बॅक टू द पवेलियन.
एक जबरदस्त टीम गेम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती दिनेश मालपुटे मैदानावरती आपण जर पाहिलं तर विकेट मिळवताना पाहायला मिळाले. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये जयेशने देखील कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर एक डॉट बॉल आणि लगातारचे 3-4 सिंगल आले. लाला दौंडनं तिसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर प्रेशर निर्माण केला आणि त्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा. लालानं फक्त 4 रन खर्च केले. प्रेशर रिलीज करणारी फटकेबाजी करायची होती सुपरस्टार 11 टीमला आणि निश्चितच एका पाठोपाठ एक मैदानावरती मयूरच्या ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय PSI संदीप गाडीलकर साहेब मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला विनायक मैदानाच्या आतमध्ये फुलर लेनचा बॉल स्क्वेअर लेगला. इथे खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप साठी फिल्डर आहेत डीप मध्ये. निश्चितच चेंडू रोखला जाईल आणि या चेंडूवरती एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेनं निश्चितच स्ट्राईक रोटेट झाली. फलकावरती धावा पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये 24. स्ट्रायकिंग एंडला आता निश्चितच मैदानावरती PSI संदीप गाडीलकर साहेब मैदानावरती पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये खऱ्या अर्थानं कार्यरत असणारे PSI संदीप गाडीलकर साहेब स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल फेस करतायत. पुढे सरसावा चेंडू खेळलाय ऑन साइडला. लॉंगॉन मधून आपण पाहतो क्षेत्ररक्षक अक्षय चेंडूला कव्हर करेल आणि चेंडूवरती मिळेल पुन्हा एकदा एक सिंगल. या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ. 25 धावा धावफलकावरती आहेत. 112 धावेंचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी अब नाही चलेगा इक्का और दुक्का, तुम्ही लगाना होगा चौका और छक्का. प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. निश्चितच यश मिळवायचं असेल तर प्रयत्न हे सुरूच राहिले पाहिजे. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉन मध्ये खेळलाय. पुन्हा एकदा अक्षय चेंडू पर्यंत पोहोचेल, सुंदर कलेक्शन करेल आणि या चेंडूवरती देखील एक सिंगल धाव जी मैदानावरती प्राप्त होते. 4 फलंदाज बाद धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 26 धावा आहेत. 21 बॉल मध्ये 86 धावेंचं आव्हान जे आता मैदानावरती असणार आहे. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 25 च्या आसपास पोहोचलाय. हो यावेळेस देखील वेगाने बॅट फिरवली, परंतु मैदानावरती टप्पा पडल्यानंतर कमी उसळी घेणारा बॉल. पुन्हा एकदा एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची सुरुवात दिनेश मालपुटे यांनी केली, त्यानंतर वैयक्तिक दुसरा तर संघासाठी 5वं षटक घेऊन आले. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल खर्च केला. 4था चेंडू मैदानावरती डॉट आलाय. लास्ट बाउंड्री जर मित्रांनो तुम्ही या इनिंग मध्ये पाहिली असेल तर ती दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती आली. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती 1 चौकार आला. लगातारचे 3 चौकार आपण जरूर पाहिले, परंतु त्यानंतर कुठल्याही प्रकारे चौकार किंवा षटकार कुठलीही बाउंड्री पाहायला मिळाली नाही. संघ बराचसा बॅकफुटवरती गेलाय. मोठ्या अडचणीत आता सुपरस्टार 11 संघ जो मैदानावरती सापडलेला आहे. काय जबरदस्त कामगिरी मैदानावरती आपण पाहतोय स्वराज्य क्रिकेट क्लब बुरसे टीम कडून आहे. प्रथमतः बॅटिंग करताना याचबरोबर पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे अक्षय पुन्हा एकदा चेंडूच्या मागे पाहायला मिळालेत. सिंगल येते. हे सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ. धावफलक जाते ते 27 अंकावरती. सिंगल डबल वरती निश्चितच भर आहे. फलंदाज कुठल्या प्रकारे बिगिट करण्यामध्ये तिथे आतापर्यंत निश्चितच या षटकामध्ये कुठल्याही प्रकारे बाउंड्री देखील पाहायला मिळाली नाही. आणि याचबरोबर षटक क्रमांक मैदानावरती संपलं जाईल. 5व्या क्रमांकाचं 30 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. बनवल्या गेल्यात फक्त 27 धावा. शेवटचे आता 18 चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 85 धावेंची गरज. निश्चितच आपण पाहतोय मैदानावरती जसे जसे चेंडू टाकले जातात तसं रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. रिक्वायर्ड रन रेट जाऊन पोहोचलाय 28.33 वरती. प्रत्येक ओव्हर मध्ये कमीत कमी 4 षटकार अपेक्षित असतील. चेंडू हवेत. मिस टाइम स्ट्रोक. दिनेश मालपुटे अर्थात DM डाऊन द बॉल. टिपताय झेल. मिळते आणखीन एक विकेट. मयूर बिलारे आणि स्वराज्य क्रिकेट क्लब बुरसे संघाला फलंदाज बाद. बॉल टाकलेत त्यापैकी आपण जर पाहिलं तर 4 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि तब्बल 4 फलंदाज बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फक्त 2 धावा मयूर बिलारेने खर्च केल्यात. 4 विकेट मिळवलेत. अफलातून गोलंदाजी.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सचिन पुन्हा एकदा वेगवान चेंडू, तेच तर आडवेगावरती स्वार होऊन मैदानाच्या आतमध्ये मयूर भिलारे. दरम्यानचा चेंडू मैदानावरती थ्रो केला गेला. डायरेक्ट हिट साठी प्रयत्न होता. एक धाव निश्चितच या चेंडूवरती प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक जाते पुढे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 28 धावा. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नहीं होता. लढावं लागणार आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन मयूर तयार. फक्त मैदानावरती मयूरने आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. हो हा चेंडू देखील लाजवाब. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर झपकन पाठीमागे निघून जातोय. त्यांच्या पाठीमागे आकाश दौंड जे आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. फर्स्ट स्लिप मध्ये लाला दौंड मैदानावरती पाहायला मिळतील. पॉइंटला उमेश धामनकर, कव्हर्सला दिनेश मालपोटे, डीप कव्हर पॉइंटला जयेश सईद, लॉंग ऑफला समीर शिंदे. यावेळेस देखील शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानावरती. आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळेल. लॉंगॉनमध्ये अक्षय आंबेकर मैदानावरती पाहायला मिळतील. मिड विकेटला आकाश शिंदे. इफ स्क्वेअर लेग मध्ये आदेश ठाकूर. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अभि क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. हे सजलेले क्षेत्ररक्षण जे निश्चित स्वराज क्रिकेटला वुडसे टीम कडून. तर स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विनायक. हो हा चेंडू देखील पुन्हा एकदा डॉट. सातत्यानं याच मैदानावरती सराव करणारे खेळाडू, होम ग्राउंड वरती खेळणारे खेळाडू आज घरच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतो यजमान संघ मैदानावरती एक अफलातून कामकाज पहिल्याच मॅच मध्ये करतायत. अफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या फक्त 28. 5 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. या ओव्हर मध्ये 5 चेंडू टाकलेत. फक्त 1 धाव मयूरने खर्च केली. त्याचबरोबर गॅप मध्ये फटका तर खेळलाय आणि चेंडू मात्र जाऊन पोहोचेल डीप कव्हर्स मध्ये सरळ सीमा पार. चौकार मैदानावरती येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 36 चेंडूंच्या खेरीज स्कोर झालाय तो 5 फलंदाज बाद. 32 धावा. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा पंच मैदानावरती करतायत. शेवटचे 12 चेंडू मैदानावरती 80 धावांची गरज आहे. पराभव आता डोळ्यासमोर दिसू लागलाय फलंदाजांना. सुपरस्टार 11 या टीम मध्ये आपण जर पाहिले तर निश्चितच अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहेत. परंतु स्वराज्य क्रिकेटला वुडसे संघाने ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती केली, लाजवाब गोलंदाजी. गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय 7व्या ओव्हर साठी. आकाश दौंड, फिरकीची जादू आकाश दौंडची आपण कित्येक मैदान गाजवताना पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा आकाश तयार. याचबरोबर ऑल द कार्पेट खेळलेला फटका लॉंगॉन मधून पुन्हा एकदा अक्षय थोडीशी फॉरवर्ड होऊन चेंडू अडवतील आणि या चेंडूवरती एक सिंगल मिळते. या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 33 या अंकावरती. बॅटिंग पॉवर प्लेचे षटक आहे. मयूर भिलारेने खऱ्या अर्थानं ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती केली याचीच कौतुकास्पद कामगिरी. फक्त 7 धावा खर्च करून तब्बल 4 विकेट जे मयूर यांनी निश्चितच घेतले आणि प्रतिस्पर्धी संघाला मोठे हादरे देण्यामध्ये महत्वाची भूमिका. दरम्यान पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज होत आहेत क्लीन बोल्ड. विनायक बॅक टू द पवेलियन. मध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर प्रत्येक दिवसासाठी प्लेयर ऑफ द डे साठी आकर्षक पारितोषिक आहे. ब्रँडेड बॅट, त्याचबरोबर कॅप आणि सेफ्टी गार्ड हे प्रमुख खऱ्या अर्थानं बक्षीस आहेत. नवनाथ भाऊ धामनकर आणि देवेंद्र भाऊ धामनकर यांच्या माध्यमातून हेही मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सामान्य हुजेफभाई मुलानी, त्याचप्रमाणे ऋषिकेश भाऊ शिंदे प्रसिद्ध गाडा मालक, दोन्ही मान्यवरांचं आगमन होतंय. स्वराज चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज आले आणि पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. आल्या पावली माघारी 0 वरती बाद.
मैदानावरती बाद झालेत आणि त्यानंतर नवीन फलंदाज बळीराम मैदानामध्ये दाखल होत आहेत. एक अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय आकाश दौंड यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट ऑन हॅट्रिक आकाश दौंड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सामना पूर्णपणे आपण पाहतोय मैदानावरती स्वराज्य क्रिकेट बोर्डचे टीम कडे झुकलाय. हॅट्रिक साठी या ठिकाणी पारितोषिक असणार आहे. अमित दादा घोटकुले यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आकाश दौंड. स्ट्रायकिंग एंडला बळीराम. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेरील बाजूस वळण घेणारा गरगर फिरणारा चेंडू मैदानावरती आपण पाहतोय, जो पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. फक्त 1 धाव दिलीये, 2 विकेट मिळवलेत, 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. बळीराम साठी हा चेंडू खराब निश्चितच पाहायला मिळाला आकाशच्या माध्यमातून. चेंडू हवेत, परंतु इथे काय जबरदस्त झेल आदेश ठाकूर टिपतायत. फलंदाज मैदानावरती बाद. फुलटॉस बॉल होता, दिशा खराब होती, परंतु फायदा घेऊ शकले नाही बळीराम. होतायत बाद. आणखीन 1 विकेट. ते 33 नवीन फलंदाज आलोक मैदानावरती दाखल होत आहेत. अजूनही या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक आहे. आकाश दौंड मैदानावरती आपण पाहतोय. 3 विकेट आतापर्यंत घेतलेत. आणखीन एका विकेटची संधी आहे. समीर शिंदे डाऊन द बॉल टिपतायत झेल. एकाच ओव्हर मध्ये 4 फलंदाज बाद केलेत आणि खर्च केलीये फक्त आणि फक्त 1 धाव. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आकाश दौंड यांच्या माध्यमातून. विकेटचं बटन. फलंदाज आल्या पावले माघारी. आलोक बॅक टू द पवेलियन. प्रताप पाटील मैदानावरती. 112 धाव्यांचं टार्गेट, मोठं टार्गेट होतं, त्यामुळे प्रत्येक बॅटर मैदानावरती अटॅकिंग मोड मध्ये पाहायला मिळाला. धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न केले आणि तिथे फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झालीत. लास्ट विकेट शिल्लक. आकाश मैदानावरती आला. पहिला चेंडू मैदानावरती शरीराचा वेध घेणारा आणि याचबरोबर पंचांचं बोट आकाशाकडे. टीम होती ऑल आउट. सामना संपलाय आणि सामन्यामध्ये बाजी मारली स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे मनापासून आभार. एक जबरदस्त मॅच मैदानावरती आपण पाहतोय. खरं तर बॅटिंग करत असताना 111 धावा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघाचे 10च्या 10 फलंदाज बाद करत एक अनोखा विक्रम जो मैदानावरती केलाय. केवळ आणि केवळ 33 धाव्यांवरती टीम मैदानावरती ऑल आउट होताना आपण पाहिली. मॅच समरी जर मित्रांनो जी आपण पाहिली तर निश्चितच काय सुंदर गोलंदाजी दिनेश मालपोटे यांनी केली. 1 विकेट त्यांनी मिळवला. 2 ओव्हर मध्ये 13 रन दिले. जयेशने 1 ओव्हर टाकली, 8 रन दिले, 1 विकेट घेतला. लाला दौंडनं 3 विकेट घेतले, फक्त 4 रन खर्च केले. मयूर बिलारेनं 7 धावा खर्च केल्या, 4 विकेट घेतले. आकाश दौंड यांनी फक्त 1 रन खर्च केली आणि 4 विकेट घेतले. आकाश शिंदे 1 बॉल टाकला, 1 विकेट.